बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार योगेंद्र पवार यांचा नामांकन अर्ज आज दाखल करण्यात आला। सदर अर्ज भरतेवेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार उपस्थित होते। तसेच यावेळी प्रचाराची धूर हाती घेणारे सदाशिव सातव, सतीश कोमणे व तालुका अध्यक्ष यशवंत जगताप उपस्थित होते। यावेळी अर्ज दाखल केल्यानंतर योगेंद्र पवार यांनी बाहेर येऊन पत्रकाराशी संवाद साधला। पाहुयात काय म्हणाले योगेंद्र पवार। 200 बारामती विधानसभा मतदारसंघातील जागा भरण्यासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे प्रस्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन आणि भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। तर आज पहिल्यांदा इथं फॉर्म माझा भरायला आले त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आणि सुप्रियाताईंचा, माझे आई वडील पण इथं आले, आपले कार्यकर्ते पदाधिकारी पण इथं आले, सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आज खरं तर मला बोलण्यासाठी शब्दच नाही राहिले, कारण लहानपणापासून मी पवार साहेबांचं सगळं करिअर बघत आलोय आणि ते नेहमी माझे मार्गदर्शक राहिलेत, गुरु राहिलेत। आपण जेव्हा लहान असतो आपण कुणाला तरी रोल मॉडेल किंवा एक आदर्श म्हणून आपण तिथं पुढं बघत असतो आणि माझ्यासाठी नेहमी म्हणजे जेव्हापासून मला काही समजतंय तेव्हापासून पवार साहेबच ते राहिलेत। आणि आज ते इथं माझा फॉर्म भरायला आले, हा क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे, कधीच मी हे विसरू शकत नाही। आणि मनापासून मी नेहमी त्यांचा आभारी राहीन आणि जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला आहे, मी नेहमी बारामतीकरांसाठी काम करत राहीन। बारामतीकरांनी 27व्या वर्षी पवार साहेबांवर खूप प्रेम केलं, त्यांना तिथं निवडून दिलं, त्यांना भरभरून आशीर्वाद दिला आणि पवार साहेबांनी पण बारामतीचं नाव देशात नाही तर जगात मोठं केलं। बारामतीकरांसाठी ते काम करत राहिले, शाश्वत विकास त्यांनी केला, समाजाचं परिवर्तन त्यांनी केलं, विकास कामं केली, कुटुंब त्यांनी उभे केली आणि बारामतीकरांचं नाव आणि बारामतीचं नाव कसं जगात मोठं होईल नेहमी ते हा विचार करत आलेत। आणि त्यांचेच हे विचार घेऊन दिवस रात्र जोपर्यंत मला शक्य असेल मी बारामतीकरांसाठी काम करत राहीन आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील वैयक्तिक किंवा सार्वजनिक, मी पवार साहेबांसारखंच मी काम करत राहीन। आणि एवढीच मी एक विनंती करतो, इच्छा व्यक्त करतो की ज्या पद्धतीने बारामतीकरांनी पवार साहेबांना 55 वर्षापूर्वी असा आशीर्वाद दिलेला, त्या पद्धतीने तुम्ही मलाही द्या। आणि 100% मी आज खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो की जे काही तुमचे प्रश्न असतील, एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक सेवक म्हणून मी इथं तुमच्यामध्ये असीन, राहीन आणि हे सगळे प्रश्न मी प्रामाणिकपणे मार्गी लावेन। लोकांच्या सेवेत राहिलं पाहिजे, काम केलं पाहिजे, काय वाटतं इथून? काय पवार साहेब फार मोजकं बोलतात आणि सल्ला किंवा कानमंत्र ते कधी देत नाहीत। त्याच्यामुळे जेव्हा ते काहीतरी ते तसं सांगतात आपण ते ऐकलं पाहिजे, आपण त्या पद्धतीने वागलं पाहिजे। आणि त्यांनी काय सांगितलं की लोकांची सेवा तुम्ही केली पाहिजे आणि नम्रपणे तुम्ही वागलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहे आणि काम करायचा आम्ही
प्रयत्न करणार. दादा, तुमच्यासमोर अजितदादा आहेत, जे अनेक वर्षांपासून या ठिकाणचे आमदार आहेत. तुमच्यासमोर तुम्हाला असं वाटतं का की हे आव्हान असेल, आणि जर आव्हान असेल तर ते तुम्ही कसं पेलवणार? आव्हान असेल का नसेल त्याच्यावर आज मी तेवढा विचार केला नाही, कारण माझ्या समोर जरी इथले मोठे उमेदवार असतील तरी माझ्या पाठीशी पवार साहेब आहेत. तर समोर उमेदवार बघणार की काका बघणार? खरं तर मी उमेदवार काका असं मी समोर बघत नाहीये. मला फक्त पवार साहेबांना साथ द्यायची आहे, मला त्यांच्या सोबत राहायचंय आणि बारामतीकरांसाठी मला काहीतरी करायचंय, तेवढाच विचार मी करतोय. आज तुमच्या समोर घोषणाबाजी देखील झाली. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना घोषणाबाजी दिली कार्यकर्त्यांनी. नाही, ठीक आहे, शेवटी लोकशाही आहे आणि आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तिथं जाऊन हार घालू शकतो, आम्ही पण त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतो आणि ते आम्ही केलं. स्वाभिमानी यात्रा तुम्ही काढली होती, आता स्वाभिमानी यात्रेनंतर आता थेट प्रचाराच्या यात्रेत तुम्ही सहभागी होत आहे, कसं पाहता येईल? नाही, ती स्वाभिमान यात्रा ती थोडी जास्त गाजली, पण आता मी बारामती 4 वेळा मी इथं पिंजून काढले, लोकसभेमध्ये एकदा आणि आता 3दा. त्याच्या आधी मी आभार दौरा पण मी घेतलेला, नंतर स्वाभिमान यात्रा घेतली, आता प्रचार दौरा आपण सुरू करणार आहे. पवार साहेबांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतं की आपण वाड्या वस्त्यांमध्ये गेलं पाहिजे, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांमध्ये राहिलं पाहिजे, लोकांसोबत आपण तिथं मिसळलं पाहिजे आणि जिथं कोण पोचू शकत नाही किंवा जिथं कोण पोचत नाही तिथं आपण जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी बघून त्यांचे प्रश्न आपण ते सोडवले पाहिजेत. आणि बऱ्याच ठिकाणी जिथं मी गेलो तिथं रस्ता पण नाहीये. आता आज आम्हाला गाड्या तरी आहेत तिथं जायला. तिथली जुनी लोक सांगतात की पवार साहेबांनंतर त्या वाड्या वस्त्यावर कोणच आलं नाही आणि साहेब त्या काळात तिथं चालत गेले किंवा सायकलीवर गेले आणि त्यांच्याच पद्धतीने त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा मी प्रयत्न करतो. बारामतीचा दादा बदलायच्या घोषणा कार्यकर्ते देतात, तर तुम्ही तयार आहेत का बारामतीचा दादा बदलायला? नाही, काय की दादा बदलायचं आहे किंवा असं शेवटी कार्यकर्त्यांची भावना असते. मला कुणाला असं बदलण्याची भाषा मी करणं मला काही ते योग्य वाटत नाही. मला बारामतीच्या जनतेसाठी काहीतरी काम करायचं आहे आणि आता जर मला बारामतीकरांनी संधी दिली तर नक्की मी ते काम करून दाखवू. दादा, तुम्हाला आज संधी मिळालेली आहे, तर जर थोडासा आपण गेलं तर राष्ट्रवादी जेव्हा फुटली तेव्हा 2 पर्याय खरं तर तुमच्यासमोर निश्चितपणे असतील, पण पवार साहेबांबरोबरच जाण्याचा पर्याय हा निवडण्याचं मागचं एक प्रमुख कारण कुठलं असतं? काय आहे की आता जे मीडिया आहेत किंवा जे पत्रकार आहेत त्यांच्यासाठी त्यांना आश्चर्य वाटलं, पण जे माझे जवळचे सगळे आहेत, माझे मित्र असतील, इथले जे स्थानिक कार्यकर्ते असतील, सहकारी असतील, माझं कुटुंब असेल, त्यांच्यासाठी हे अजिबात सरप्राइझिंग नव्हतं. कारण लहानपणापासून जर मी कुणाला मानत आलोय ते फक्त आणि फक्त पवार साहेबांनाच मी मानत आलोय. त्याच्यामुळं मीडियासाठी एखाद्या वेळेस ते सरप्राइझिंग असेल, पण जे माझ्या जवळ आहेत किंवा जे माझं कुटुंब आहे त्यांच्यासाठी अजिबात सरप्राइझिंग नव्हतं.